this week's sessions. And as usual, we'll start with three omkars, then prayer. And today we shall have the Sthita Prajna Lakshanas for our chanting. आपण तीन ओंकारांनी सुरुवात करणार आहोत. त्यानंतर भगवद्गीतेची नेहमीची प्रार्थना आणि स्थितप्रज्ञ लक्षण. So let us start with three omkars. पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः प्रज्ञस्तदोच्यते. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः यः सर्वत्रानभिस्नेहः
तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचल प्रतिष्ठम् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः 13वा अध्याय आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय याची चर्चा
आतापर्यंत झाली असं आपण 18व्या श्लोकामध्ये बघितलं. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च योक्त समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावायोपपद्यते. म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण असं म्हणतात की मी अत्यंत संक्षेपाने समासतः, क्षेत्र म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय काय आहे, काय जाणायचं आहे, आणि ते कसं जाणायचं आहे, त्याचं ज्ञान म्हणजे काय आणि क्षेत्र म्हणजे काय, हे अत्यंत संक्षेपाने तुला मी सांगितलं. आणि याचं जर यथार्थ ज्ञान झालं, इफ यू नो इट नॉट ओनली इंटलेक्च्युअली, परंतु यथार्थ ज्ञान प्रॅक्टिकली, इफ यू नो ऑल दीज थ्री, दॅट इज क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय, मद्भावाय उपपद्यते, then the sadhaka or the aspirant will merge with my consciousness. He will be one with my consciousness, that is Krishna consciousness. So that is the thing which was told in 18th verse, which we have studied so far. And now the remaining question has been discussed, because he also wanted to know what is Purusha and Prakriti, and that is the discussion which starts from श्लोक 19 onwards. म्हणजे 19व्या श्लोकापासून आता पुरुष आणि प्रकृती याच्याविषयीचं जी चर्चा आहे ती सुरू होणार आहे. प्रकृतीम पुरुषम चैव विध्यनादि उभावपि विकाराश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृति संभवात्. So now this is the thing which we have learned in Sankhyas also, but slight difference which we shall come to some other time, maybe in this chapter only, about the exact difference between the Sankhya, more or less 99% you can say it is the same concept, with a slight difference that in Sankhya's Purusha and Prakriti, they are regarded as two totally distinct प्रिन्सिपल्स ऑफ द युनिवर्स. म्हणजे सृष्टीची दोन मूलतत्व आहेत आणि ही भिन्न आहेत, आणि हे द्वैत कायम राहतं अशा प्रकारची संकल्पना सांख्यांमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये किंवा वेदांतामध्ये ही जी प्रकृती आहे ती खरं म्हणजे परमेश्वराचीच आहे. ती परा आणि अपरा या स्वरूपामध्ये प्रकट झालेली आहे. आणि अपरा प्रकृती जी आहे त्या प्रकृतीमध्ये सगळे विकार उत्पन्न होतात, ती त्रिगुणात्मक आहे. परा प्रकृती ही परमेश्वराची शुद्ध प्रकृती आहे आणि त्यामुळे ती अद्वैत संकल्पना आहे. इट इज नॉट टोटल ड्युअलिझम ॲज इन द केस ऑफ सांख्याज, विच टेल दॅट प्रकृती अँड पुरुष दे रिमेन ॲज ड्युअलिटी फॉर एव्हर. ओके, तर थोडा संकल्पनेमध्ये फरक आहे, बट इट इज जस्ट अ मायनर डिफरन्स, नॉट मच रिअली स्पीकिंग. अँड इन भगवद गीता दे हॅव हार्मोनाइज्ड दिस कॉन्सेप्ट व्हेरी ब्युटिफुली. So now in 19th, when the description starts, what he says, prakrutim purusham chaiva viddhi anadi ubhav api. हे दोघेही अनादि आहेत. पुरुष सुद्धा अनादि आहेत, अनादि आहे, प्रकृती सुद्धा अनादि आहे. अनआदि, अनादि याचा अर्थ की बिगिनिंगलेस, त्याचा आदि नाही, तिची सुरुवात झाली. वी कांट से दॅट ॲट सच अँड सच टाइम प्रकृती वॉज बॉर्न, or at such and such time Purusha was born. There is nothing like birth of Purusha in this universe or birth of Prakriti. Anadi, ते दोघेही अनादि आहेत, बिगिनिंगलेस. दे आर बिगिनिंगलेस. सो प्रकृतीम पुरुषम चैव विद्धि अनादि उभावपि, हे दोघेही अनादि आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो दे आर नॉट बाउंड बाय टाइम. इन शॉर्ट, when we say आदि and अंत, those things are in time. म्हणजे कालानी जे बद्ध असतं त्याला आरंभ असतो आणि त्याला अंत पण असतो. त्याला आदि अंत असतो. जे कालाच्या चौकटीत बसतं त्याला आदि अंत असतो.
पुरुष अनादी आहे किंवा प्रकृती अनादी आहे कारण ते कालाच्या चौकटीत नाहीये. दे आर बियॉन्ड टाइम अँड देअरफॉर वी कॅन से दॅट देर इज बिगिनिंग फॉर पुरुष और प्रकृती. या दृष्टिकोनातून ते अनादी आहेत दोन्ही, असं इथे लिहिलेलं आहे. विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवात. प्रकृतीतून काय निर्माण होतं? विकारांश्च, दॅट इज मॉडिफिकेशन्स. गुणांश्चैव, it is through the prakriti that the gunas originate from prakriti, and because of the interaction of the gunas, the vikaras, the modifications, the uh, ideas like happiness and misery, sukha and dukkha, raga and dvesha, likes and dislikes, they are the vikaras. Okay, so they originate, and behind those vikaras they are functioning of the trigunas. तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रकृती ही सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे त्रिगुणात्मक आहे. त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत, ज्याच्यामध्ये तमोगुण हा जडत्वाचा प्रतीक आहे. सो द स्टेट ऑफ इनर्शिया is what we call as tamoguna. Inactivity, inertia, darkness, total ignorance, they signify what is known as tamas. जो तमोगुण आहे तो अंधकार, अज्ञान, जडत्व याचा द्योतक आहे. याच्या उलट रजोगुण जो आहे, इट सिग्निफाईज ऍक्टिव्हिटी, मूवमेंट, आणि त्याच्याबरोबरच काम, क्रोधादी जे विकार आहेत. म्हणजे भगवद्गीतेमध्येच आपण वाचलो होतं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. द डिझायर अँड अँगर, दे आर चिल्ड्रन ऑफ रजस. रजोगुण समुद्भवा. रजोगुणामुळे एकतर कंटिन्युअस मूवमेंट विच इज देअर इन इवन द जड प्रकृती is due to रजोगुणा. सो जी अनित्यता आहे ती रजोगुणामुळेच आहे. परंतु मानसिक स्तरावर सुद्धा जे विकार आहेत, पर्टिक्युलरली दी काम अँड क्रोध, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. तमोगुणातून मोह निर्माण होतो असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये. सो एनिवे, ऑन 14th chapter, in the next chapter we are going to learn a lot about how these gunas are, what are the characteristics of those gunas, and then how they affect the human life, the human character, मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचं जीवन आणि मनुष्याचं भविष्य, हे सगळं गुणांमुळेच कसं ठरतं हे पुढच्या 14व्या गुणत्रय विभाग योगो नाम, जो 14th अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण जास्त शिकणार आहोत. आणि सत्वगुण इज इसेन्शियली बॅलन्सिंग दी रजोगुण अँड तमोगुण. तर त्याच्यामध्ये समत्व आहे, त्याच्यामध्ये संतुलन आहे, त्याच्यामध्ये प्रकाश आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे. सो दॅट इज सत्वगुण. नाउ ऑल दीज त्रिगुणास दे आर द ऑफशूट्स ऑफ प्रकृती. सो प्रकृती गिव्स राइज टू ऑल दीज त्रिगुणास, and all these modifications or vikaras which arise because of the interaction of the trigunas. या त्रिगुणांच्या क्रिया प्रतिक्रियामुळे जे विकार निर्माण होतात त्या विकारांना जन्म प्रकृती देते. So that is what is said in this particular thing. So 2 things have been told, that both prakriti and purusha are beginningless. Prakritim purusham chaiva विद्धी अनादि उभव अपि. हे दोघेही एकतर आरंभ रहित आहेत, दे आर बिगिनिंगलेस, आणि विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवात. प्रकृतीमुळे विकार आणि गुण यांची निर्मिती झालेली आहे. नाउ in the 20th shloka, some more things about prakriti and also about purusha. कार्य करण कर्तृत्वे हेतु प्रकृति उच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. The cause
of karya karana bhava, the cause of effect which goes on, the functions which take place in the universe, and the instruments through which, karana म्हणजे instruments. So Prakriti gives rise to all the evolutes and also the instruments. The evolutes like the Pancha Tanmatras and Pancha Mahabhutas, they form, you can say, the structural side of the universe. म्हणजे युनिवर्स या सगळ्या म्हणजे पंच जे पृथ्वी आप तेज वायू ही पंचमहाभूत आहे. ही पंचमहाभूतामुळे एक प्रकारे या प्रकृती मधल्या जे सगळे द मटेरियल साइड ऑफ द युनिवर्स इज बिकॉज ऑफ दिस इव्होल्यूट्स ऑफ प्रकृती. आणि ह्या सगळ्या जी मटेरियल साइड आहे तिला समजण्याकरता जी करणं आहेत म्हणजे उपकरणं आहेत म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, आणि also to some extent pancha karmendriya, they are known as karana, through which we understand the matter or the material side of the universe. आणि त्याच्यापासून जे कार्य होतं, whatever things take place in the universe, all these they are caused by prakriti. Hetu ruchyate, hetu म्हणजे they are caused by prakriti only. So Prakriti gives rise to various evolutes, the 24 evolutes about which we know very well. In those evolutes, there are evolutes which give the material side of the universe, and also the instruments, karana, which make us realize or understand those things which are there in the universe. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, and even the ahankara and buddhi, they are also the instruments of prakriti through which we know the universe. Okay, and the karya, whatever is happening in this universe, वेगवेगळ्या घटना, all these they are caused by prakriti only, असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. And the purusha, the principle of consciousness within us, the kshetrajna within us, or we can say jivatma. Purusha really in a way is a jivatma which is there within us, appears to enjoy the sukha dukkha because of the interaction with prakriti. म्हणजे सुख दुःखांचे उपभोग हा पुरुष घेत आहे, किंबहुना तसा आभास निर्माण होतो. आणि हेच एक्झॅक्टली पतंजलींनी सुद्धा, when Patanjali describes what is prakriti, he has precisely said the same thing which has been told in Bhagavad Gita here. Prakasha kriya sthiti shilam bhutendriyatmakam bhog apavargartham drishyam. Drishyam means seen or prakriti. So how is prakriti? Prakasha kriya sthiti shilam. Prakasha sattva guna, kriya rajo guna, sthiti shilata tamo guna. So the first thing Patanjali has told is prakriti is trigunatmaka. Prakasha kriya sthiti shilam bhutendriyatmakam. We become aware of it because of interaction between pancha mahabhutas and the indriyas, the evolutes and the karanas, as it is told here, through the instruments of knowledge, and also through the material side of the universe, that is pancha mahabhutas. So bhutendriyat become, and what is the purpose of that? Bhoga apavargartham. Prakriti is for giving experience. Bhoga means experience. Experience of sukha and dukkha and all kinds of experiences which come in this universe. म्हणून त्याला भोग अपवर्गार्थम दृश्यम, the manifested side of the universe, or in short prakriti. तर हेच पतंजलींनी पण योगसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, तेच इथे पण म्हटलेलं आहे. आणि अर्थातच रिअली वेदर
Purusha uh, is experiencing those things and enjoying the happiness and misery, or appears to enjoy happiness and misery, is not yet clear. But we know that it is only Purusha is really a Sakshi only. He appears so long as he is attached to Prakriti. It appears as if he is enjoying Sukha and Dukkha. He is uh, he is a Sakshi. But if we really think about this Sakshi, you know, Sakshi is a kind of आपण ज्याला प्रेक्षक म्हणतो, हम्म, त्या प्रेक्षकासारखा असतो साक्षी. आणि वी फील दॅट आपण जेव्हा एखादा सिनेमा बघायला जातो किंवा एखादा नाटक बघायला जातो, तेव्हा खरं म्हणजे आपण प्रेक्षक असतो आणि जे काही स्टेजवर घडत असतं त्याच्याशी आपला तसा काहीच संबंध नसतो. We say that we are only sakshis and we are only spectators of this. But then, even then, whatever is happening on the stage, we know that I have nothing to do with it, nor I can change the story. Hmm. I can't interfere with the story, whatever going on the stage. I have nothing. It happens. It is happening as it is. I can't play any role in it. I am apart from it. All these things we know, and yet we have the emotions of sukha and dukkha along with whatever is happening on the stage. म्हणजे आपण जरी प्रेक्षक असलो तरी सुद्धा सुख दुःखाच्या भावना आपल्यामध्ये निर्माण होतात. ते स्टेजवर होत असतात. तसं जर नसतं तर कदाचित एवढं तिकीट काढून आपण दगडासारखे जर बसायला गेलो असतो नाटक बघायला किंवा सिनेमा बघायला, की काहीच मला वाटत नाही, सुख पण नाही दुःख पण नाही आणि मी आपला दगडासारखा तिथे बसतो. अँड नो 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 नो, यू in a very subtle way you do get involved in whatever is happening on the stage, you know. But at the same time, since you know for sure that you are not a part of it, hmm, it doesn't affect you so much. म्हणजे तिथे तुम्ही रडत असाल, तिथे तुम्ही हसत असाल, but inside there is continuous awareness that I am not in any way involved with this. तेव्हा ही जी काय ट्रॅजेडी चालू आहे, म्हणून असं म्हणतात की शेक्सपियरच्या ज्या ट्रॅजेडीज होत्या त्या वर्षानुवर्ष लंडनच्या थिएटरमध्ये चालू होत्या. He was so famous and all those were very famous tragedies. And there were people who used to wonder why people pay so many pounds and go to the theater and cry for 2-3 hours. What is the sense? रडण्यासाठी लोक पैसे देऊन रडायला जातात. What nonsense. There were people who were saying that. Parantu, it is a process of catharsis which happens when you are watching a drama. Inside you know for sure that you are not involved with the thing. At the same time, in a very subtle way, you seem to be involved, and that brings about a state of catharsis which is inside. So, the Purusha which seems to be attached, प्रकृतिस्थ जो पुरुष आहे, म्हणून पुरुष हा जो शब्द आहे सांख्यामध्ये, त्या शब्दाचा ओरिजिनच पुरी शेते इति पुरुषः असा आहे. पुरुष या शब्दच मुळी पुरी शेते इति. पुरी म्हणजे नगरी, द सिटी. पुरी literally in Sanskrit means nagari. So what is that nagari? This kshetra, this body, which of course is not only the gross body but subtle body. आणि भगवद्गीतेमध्ये नवद्वारे पुरे देही असं म्हटलेलं आहे. This city has 9 gates. नवद्वारे पुरे देही. तर या नवद्वाराच्या या नगरामध्ये जो झोपी गेलेला आहे, शेते, पुरी शेते इति पुरुषा. सो वन हू रिसाइड्स इन दिस सिटी. आणि तो झोपी गेलेला असं का म्हटलेलं आहे? कारण ही इज नॉट रिअली गेटिंग इन्व्हॉल्ड इन एनिथिंग. ही इज रिलॅक्सिंग इनसाइड. जस्ट ॲज इट इज सेड दॅट विष्णू इज रिलॅक्सिंग ऑन शेषनाग. He is ever in a state of what is known as yoga nidra.
But at the same time, he is aware of each and everything that is happening in the universe. Even a blade of grass cannot move without his awareness. Hmm. So, in a way, he is not taking part in anything that is happening in the universe. At the same time, he is aware of everything that is happening in the universe. Now, what is there in the Brahmanda is also there in the Pinda. जे पिंडी ते ब्रह्मांडी, that which is at the microcosm is at the macrocosm. तर या ब्रह्मांडामध्ये जसा विष्णू साक्षी आहे, तसाच या पिंडामध्ये पुरुष साक्षी आहे. सो दॅट वे पुरुष सीम्स टू एन्जॉय सुख अँड दुःख, बिकॉज ही सीम्स टू गेट अटॅच टू दी प्रकृती. म्हणूनच कार्यकारण कर्तृत्व हेतू प्रकृती रुच्यते. वॉट एव्हर इज हॅपनिंग इन द युनिवर्स, द इव्होल्यूट्स, द इंस्ट्रुमेंट्स बाय विच वी नो whatever is happening and actual happenings in the universe, the cause is prakriti. And then he says that purusha sukha dukkhana bhoktritve hetu ruchyate. त्या सुख दुःखांचा उपभोग घेण्याचं कार्य हे पुरुष करत आहे. The embodied consciousness seems to enjoy the happiness and misery and so on and so forth. हे भोग त्याच्याकडे आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणूनच पतंजलीने भोग अपवर्गार्थम दृश्यम असं म्हटलेलं आहे. And then, as Patanjali says, every bhoga can become apavarga. That is the most beautiful thing which Patanjali has told. Any bhoga, any experience potentially can be turned into apavarga. Any experience can take you towards liberation. कोणत्याही भोगाचा अपवर्ग होऊ शकतो, हे पण पतंजलींनी सांगितलेलं आहे. इफ यू आर ए टोटल विटनेस टू व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, इफ यू आर ओनली ए साक्षीत्वाने जर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहत असाल, तर ज्या ज्या काही घटना घडतात त्या तुम्हाला मोक्षाकडे, अपवर्गाकडे, कैवल्याकडे घेऊन जाणाऱ्या असतात. ओके, सो दॅट इज व्हॉट पतंजली हॅज सेड. So we come to 21 now. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद योनि जन्मसु. So this is another thing which has been told. So the most important word which he has used here and which we should really take cognizance of is Purusha Prakristho hi. The Purusha which is established in Prakriti or Prakriti madhye जो Purusha आहे, one who probably seems to attach to Prakriti, Prakritistha Purusha. Prakriti madhye one who is observing Prakriti in the conglomeration of all the cosmic forces. Such a Purusha is called as Prakritistha Purusha. He is not really the liberated Purusha is the one who goes beyond Prakriti. Okay, तो हा जो सुख दुःखाचा उपभोग घेणारा पुरुष आहे, तो प्रकृतिस्थ पुरुष आहे, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पुरुष प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान गुणान. प्रकृतिजान गुणान, प्रकृतीतून उत्पन्न झालेले गुण म्हणजे त्रिगुण, आणि त्या त्रिगुणांची लीला, सत्व रजो गुणा तमो गुणांचा खेळ, आणि त्या खेळातून जे जे काही उत्पन्न होतं, जे जे काही भोग उत्पन्न होतात, ते भोग जणू काही पुरुष भोगत असतो, प्रकृतिस्थ पुरुष भोगत असतो. आणि ते भोग भोगल्यामुळे कारणम गुणसंगोस्य, या गुणाच्या संगतीमुळे सदसद योनी जन्मसु. So if the Purusha at least apparently is in contact with the Trigunas, that means if the consciousness, what does it really means is
the consciousness, if it functions through Prakriti and through Trigunas, then depending upon its attachment to a particular guna, the next birth, sad asat yoni janmasu, what will be the future birth of the individual, in which birth he will take place, depends upon uh, which of the gunas dominates in his life. So if the tamo guna is dominating in his life, at the physical level, at the mental level, at the intellectual level, हे जे गुण आहेत हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या स्तरावर हे त्रिगुण कार्य करत असतात. तर शारीरिक, मानसिक आणि म्हणजे युअर कॅरेक्टर इज देन डिफाईन्ड बाय द डॉमिनन्स ऑफ ए पर्टिक्युलर गुण. आणि आपण असं म्हणत पण असतो व्यावहारिक जगतात सुद्धा की हा तामसिक आहे बरं का मनुष्य. That doesn't mean that he doesn't have any rajoguna or any sattva guna at all. It doesn't mean that really. Predominantly, his functions are through tamoguna. And that means he is in total darkness. That means he is ajnani. He is working through ignorance. And त्याचा जो पुढील योनीतला जन्म असेल तो कदाचित कीटकाचा असेल, कदाचित प्राण्याचा असेल. He will go into the lower yonis. सद असद योनी जन्मसु. जर तो रजोगुणी असेल, then accordingly he will have the yonis. Maybe he can take birth in this earth only as a human being, but then extremely चंचल असा मनुष्य स्वभावाचा तो होईल. एक्स्ट्रीमली ऍक्टिव्ह, hyperactive rather. If his life is dominated by sattva guna, then he will have better life when he takes birth again. तो पुण्यात्मा असेल, कदाचित तो स्वर्गलोकामध्ये जाईल, कदाचित मृत्यूलोके असून सुद्धा तो चांगला साधक होईल. सो दॅट इज व्हॉट ही मीन्स. कारणम गुणसंगोस्य सद असद योनी जन्मसु. की डिपेंडिंग अपॉन to which particular guna this consciousness, that is purusha is the consciousness within us, through which guna the consciousness is functioning in the individual, depending upon the dominance of that guna, his further life, his next life and lives to come will be then determined. कुठच्या योनीमध्ये त्याचा जन्म होईल, हा कुठचा गुण म्हणजे सत्वगुण का रजोगुण का तमोगुण, कुठचा गुण त्याच्या जीवनामध्ये जास्त प्रकट होत आहे, कुठच्या गुणाच्या प्रभावाखाली तो जीवन व्यतीत करत आहे, त्यावर ते अवलंबून असतं. सो दॅट इज व्हॉट रिअली इट सेज, अँड दॅट इज व्हॉट इन द नेक्स्ट चॅप्टर very beautifully and very precisely he has told what will happen to the man who is full of tamoguna, what will happen to the man who is full of rajoguna, and one who is full of sattva guna, and finally of course we have to go beyond trigunas. Okay, कारण जोपर्यंत गुणांच्या लीलेमध्ये आपण आहोत तोपर्यंत आपण बंधनात आहोतच. ओके, सो फायनली to become gunatita is the aim of any spiritual sadhana, but then probably this is the way one can progress from tamas to rajas, from rajas to sattva. If you are totally tamasic, rajoguna is better than tamoguna. You know, in Swami Vivekananda's life there was an incident की स्वामीजींकडे एक मनुष्य आला आणि स्वामीजींनी बघितल्यावर खरं म्हणजे ओळखला त्याला की तो ही वॉज सो डल, ही वॉज फुल ऑफ तामस रिअली. स्वामीजींनी त्याला बघितल्यावरच खरं म्हणजे ओळखला आणि तो स्वामीजीकडे म्हणाला, स्वामीजी मला समाधी पाहिजे, मला समाधीचा अनुभव द्या तुम्ही, मला समाधी पाहिजे. तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले, काय रे तू आतापर्यंत आयुष्यात मारामारी केलेली आहेस का? तर तो म्हणाला, मारामारी नाही 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 स्वामीजी, असं पापकर्म आतापर्यंत मी अजिबात केलेलं नाही.
अजिबात नाही, मी असं, मला तुम्ही समाधी देऊ शकता, मी असं मारामारी वगैरे कधीच केलेलं नाही. मग स्वामीजी म्हणाले, तू असं कर, तू जा बाहेर आणि 4-5 मारामाऱ्या कर आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ये. बिकॉज यू आर सो मच फुल ऑफ तमस that at least Rajoguna should be there with you right now. You travel from tamas to rajas, and then of course from rajas to sattva. Okay, so probably this is the way a sadhaka can progress from total darkness, from tamas to activity, to some achievement in life, though the achievement is worldly achievement, and then proceeding to sattva guna, which is pure, which is full of light, which takes us to the spiritual goal, and then finally transcending the trigunas and transcending prakriti by that. So that is the thing which should be there, and depending upon the influence of a particular guna, our life will be decided, and the future of our births will be decided. That is what Shloka 21 is telling. Now, more things have been told about Purusha. म्हणजे पुरुष कसा आहे, the characteristics of Purusha has been told more elaborately in Shloka 22. Hmm. So Purusha really seems to play different roles in the individual. Actually, Purusha is not playing any role or anything. What it really means is that consciousness is reflecting or is functioning through various media, uh, and depending upon the medium of expression, he seems to take different roles. Okay, so purely speaking, he is only Paramatman, that is what he is saying, or he is only a Drashta, uh, but then he can become Bhokta and so on. So what he is saying, Upadrashta Anumanta cha Bharta Bhokta Maheshwara Paramatmeti cha Chapyukto Dehesmin Purusha Paraha. Dehesmin Purusha. The Purusha which is functioning through body. That means Purusha which is Prakrutistha, as it is said in the previous verse. म्हणजे प्रकृतीच्या माध्यमातून जो पुरुष काम करतोय किंवा कार्य करतोय किंवा कार्य केल्यासारखा वाटतोय. So the pure consciousness which seems to function through the various avaranats of Prakriti seems to play different roles in Prakriti. Actually speaking, he is Upadrashta. Upadrashta means only a passive witness, really speaking. Upadrashta. तो केवळ द्रष्टा आहे. आणि पातंजल योगसूत्रामध्ये सुद्धा पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे, द्रष्टा दृशी मात्र शुद्धोपि तथा प्रत्ययान अनुपश्य. Very beautifully Patanjali also has told that द्रष्टा दृशी मात्रा. द्रष्टा म्हणजे पुरुष हा दृशी मात्रा is pure consciousness only. शुद्धो अपि, though pure, प्रत्ययान अनुपश्य, he seems to get experience or observe as a passive witness. Okay, so though pure, he seems to be observer of chitta vrittis or take part in the various functions of prakriti. Though he is म्हणजे त्याला प्रत्यय येतो आहे किंवा तो प्रत्ययाशी जोडला गेला आहे असा आभास निर्माण होतो, जरी तो केवळ शुद्ध चेतनाच असतो. द्रष्टा हा दृशी मात्रा. पुरुष हा खरा म्हणजे शुद्ध चेतनाच आहे, आणि तो शुद्ध चेतना असूनही प्रत्ययान अनुपश्य, की त्याला प्रत्यय येतोय ऍज इफ ही इज एक्सपिरियन्सिंग समथिंग असं वाटतं. सो व्हॉट टाइप ऑफ एक्सपिरियन्स डिपेंड्स अपॉन द इंस्ट्रुमेंट थ्रू ही इज फंक्शनिंग. इफ द इंस्ट्रुमेंट इज इंटलेक्ट, pratyaya will be different. If the instrument is ego, another different pratyaya. If the instrument is senses, different pratyaya. If the instrument is mind, different pratyaya. So this is how the pure consciousness is functioning in prakriti. आणि त्या दृष्टिकोनातून पुरुष वेगवेगळे जणू काही
रोल आहेत त्याचे असं वाटतं, बट ऍक्च्युअली स्पीकिंग ही इज उपद्रष्टा, ही इज ओनली अ विटनेस, ही इज ओनली अ साक्षी. अनुमंता च, sometimes he seems to give consent to whatever is happening in the prakriti. Anumanta, one who agrees to whatever is being done by prakriti. जे प्रकृतीमध्ये जे काही चालू आहे त्याचं जणू काय तो अनुमोदन करतो, त्याला अनुमती देतो असं वाटतं. ऍक्च्युअली ही being a witness is one who doesn't agree or disagree with the thing which is happening. He is totally detached in a way, but it appears as if he is Anumanta also. He is agreeing. भरता, भरण पोषण करणारा सुद्धा तोच आहे असं वाटतं, बिकॉज इट इज द कॉन्शियस. वी से आय बिकम कॉन्शियस दॅट आय एम हंग्री, I am conscious that I am thirsty, or my consciousness tells me that I want to go out for a walk and this. So, ज्या आपल्यामध्ये भावना निर्माण होतात, ज्या इच्छा निर्माण होतात, ते जणू काही आपल्यामध्ये चेतनाच या इच्छा निर्माण करते असा आभास आपला, बिकॉज ती चेतना ज्या माध्यमातून प्रकट होते त्याप्रमाणे त्याच्यातले विकार आहेत असं भासत असतं. So that is why if it expresses through the sensual medium, then sensual pleasures and other things which senses like, it appears that my consciousness is attached to the senses. Otherwise to the mind. I want entertainment, I want to, so it is functioning through the mind or through the intellect and so on and so forth. So this is actually म्हणजे चेतनेचं प्रकटीकरण ज्या माध्यमातून होतं ते माध्यमच जणू काही पुरुष आहे असं वाटू लागतं. म्हणून तिसऱ्या सूत्रामध्ये पतंजलींनी सुद्धा सांगितलंय की वृत्ती सारूप्यम इतरत्र, की जेव्हा चित्तवृत्ती याच्यामध्ये असतात, चित्तामध्ये असतात, तेव्हा असं वाटतं की जो द्रष्टा आहे किंवा पुरुष आहे तो जणू काही वृत्तीशी एकरूप झालेला आहे. वृत्ती सारूप्यम. He appears to identify himself with particular modification of mind. And so we say, I am happy, I am miserable, I am bored. These are actually vrittis of the mind. And we identify ourselves with those vrittis. And म्हणजे माझी चेतना ही सुख दुःखाशी, प्रकृतीच्या विकाराशी निगडीत आहे. प्रकृतीच्या प्रकृतीमध्ये किंवा चित्तामध्ये होणाऱ्या वृत्तींच्या बरोबर संलग्न आहे. अशा प्रकारचा अनुभव माणसाला येत असतो, जरी पुरुष केवळ द्रष्टा असला तरी. सो समटाइम्स ही अपियर्स टू बी भोगता, द एन्जॉयर ऑफ द होल थिंग, भरता, भरण पोषण करणारा. But actually he is Maheshwara. He is also the Lord who is sitting inside. Paramatmeti chapyukto dehesmin purushas paraha. So now its real form म्हणजे परमात्मा स्थिती आहे, म्हणजे तो आत्माच खरा, म्हणजे the Lord himself is sitting inside. And actually we have to reach to that Lord only. He is the reality within us. आणि म्हणून सर्व क्षेत्रामधला क्षेत्रज्ञ मीच आहे असं परमेश्वरांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे आपला जो क्षेत्रज्ञ आहे, आपल्यामधला जो पुरुष आहे, तो खरं म्हणजे परमात्माच आहे, खरा म्हणजे तो कृष्णच आहे. परंतु तो भोगता असल्यासारखा, तो साक्षी असल्यासारखा, तो भरता, तो वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला जाणवत असतो. आणि त्यातलं कुठचं स्वरूप जाणवावं हे आपल्या शुद्धतेवर अवलंबून असतो. सो साधना इज ऑल अबाउट टू गेट द राईट व्ह्यू ऑफ दॅट साक्षी. ओके, दॅट इज व्हॉट साधना रिअली इज. सो उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वर परमाप्नेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतीच्या गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोपि जायते. म्हणजे या प्रकारे पुरुष आणि प्रकृती यांचं जर यथार्थ ज्ञान झालं, य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच्या गुणैः सह, म्हणजे वन
who knows exactly what is Purusha, one who knows exactly what is Prakriti and the Gunas and the functioning of the Gunas, and how really Purusha and Prakriti seems to interact with each other, याचं यथार्थ ज्ञान, not only the intellectual knowledge. Intellectual knowledge all of us have because we have studied Sankhya and other things many times. यथार्थ ज्ञान याचा अर्थ की जे अभ्यासातून, वैराग्यातून आणि अनुभूतीतून निर्माण झालेलं ज्ञान आहे, जे ध्यानातून निर्माण झालेलं ज्ञान आहे, ते यथार्थ ज्ञान. आणि असं यथार्थ ज्ञान ज्याला झालंय सर्वथा वर्तमानोपी नस भूयो विजायते. म्हणजे तत्वानी जे हे सगळं याचं रहस्य जो जाणतो, प्रकृतीचं, गुणांचं, पुरुषांचं, ज्याला यथार्थ ज्ञान प्राप्त होतो, द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ स्टॉप्स फॉर हिम. नस भूयो अभिजायते. then there is no question of birth and rebirth again. म्हणजे पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव, हे जे शेवटच्या सूत्रामध्ये पतंजलीने म्हटलेलं आहे की ऍक्च्युअली दिस गुणाज अँड प्रकृती आर फॉर द सेक ऑफ पुरुषा ओनली, फॉर हिज एन्जॉयमेंट, फॉर हिज रीला. परंतु पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम, की त्यांचा जो पुरुषार्थ असतो, पुरुषा द पर्पज ऑफ पुरुषा व्हेन इट इज ओव्हर, तेव्हा त्यांचा प्रतिप्रसव होतो. दे गो बॅक टू देअर ओरिजिन. And what is their origin? The perfect balance of the gunas. ज्याच्यामध्ये मूळ प्रकृती, जी मूळ प्रकृती आहे, जी अव्यक्त प्रकृती आहे, जिला प्रधान प्रकृती असं म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये गुणांची साम्यावस्था असते. सत्व रज तमो गुण हे साम्यावस्थेमध्ये असतात. दे आर इन अ स्टेट ऑफ परफेक्ट बॅलन्स अँड देअरफॉर प्रकृती गोज बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेटस. And then Purusha also goes back to Swarupavastha, tada drashtu Swarupe avasthanam, and therefore the cycle of birth and death which was going on stops now. तेव्हा यथार्थ ज्ञान हाच त्याचा उपाय आहे असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. यथार्थ ज्ञानाने पुरुष आणि प्रकृती म्हणून इन सांख्य, दॅट इज वाय इन सांख्य फिलॉसॉफी देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ ईश्वर. सांख्य जे तत्वज्ञात आहे त्याच्यामध्ये ईश्वराची संकल्पना नाही. कारण सांख्य असं म्हणतात की प्रकृतीचे 24 गुण आणि पुरुष प्रिन्सिपल याचं यथार्थ ज्ञान जर झालं तर आपोआपच अपवर्ग मिळतो. त्याच्याकरता ईश्वराच्या संकल्पनेची गरज नाही असं सांख्यांनी सांगितलं. That is why in Sankhya there is no concept of Ishvara at all. That is the real secret of Sankhya. Sankhya असं म्हणतात की हे यथार्थ ज्ञानच तुम्हाला खरं म्हणजे अपवर्गापर्यंत किंवा कैवल्य स्थितीला घेऊन जातं आणि त्याच्याकरता ईश्वराची संकल्पना काही आवश्यक नाहीये आणि त्याच्यामुळे ती त्यांनी मानलेली नाहीये. सो ज्ञानादैव तो काही aspect of Trigunas, the consciousness which is functioning through Trigunas, and through elimination and the Vivekacha Jnana, the knowledge which is born out of this discrimination, the discriminative knowledge, and that they don't have Ishvara. Okay, so now how that knowledge is possible? यथार्थ ज्ञानानेच खरं म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्राबाहेर जात असतं असं 23व्या श्लोकात आपण बघितलं. 24व्या श्लोकामध्ये ते ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या वेगवेगळ्या विधी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. हाऊ डू यू रिअली कम टू दॅट? ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. So there are multiplicity of means. That is the beauty of Bhagavad Gita. Bhagavad Gita हा जो ग्रंथ आहे हा अशा करता जास्त उत्कृष्ट आहे की त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे. एकांगी नाही येतो. पातंजल योगसूत्र इन वे हा एकांगी आहे. त्याच्यामध्ये भगवद्गीतेतला आत्मसंयम योग is almost similar to Patanjali Yoga, and it seeks after the individual emancipation through various disciplines of yoga. Bhagavad Gita says that the same can be achieved through Karma Yoga, the same can be achieved through Jnana Yoga, and also, of course, through Bhakti Yoga, as we have seen in the 12th chapter and many more chapters of Bhagavad Gita, and also through the process of pure meditation. If you continuously meditate, dhyanena atmani pashyanti kechid atmanam atmanaha. You need not adopt any path, only the path of meditation itself. Meditation on what? As Raman Maharshi has said, the only mantra for meditation is Koham. Who am I? Start thinking, who am I? And if you continue, am I the body? Am I the prana which is really sustaining this body? Am I the mind which is giving many psychological experiences to me? Because what is life after all? It is the mind which is really producing the world. That is what very many philosophies are telling. Or am I the intellect which is able to observe the things? Who am I? थोडक्यात म्हणजे भृगुवल्लीमध्ये ज्याप्रमाणे भृगु ध्यान करतो की लेट मी फाइंड आउट दॅट through which everything originates, in which everything is sustained, into which everything vanishes. Yato va imani bhutani jayante, yena jatani jivanti, yat prayanti abhisamvishanti, tad vijidnyasasva, tad brahmeti. So that is the hint which Bhrugu's father Varuni has given to Bhrugu. And he goes and meditates and he says that less, it is through the matter, this body, this annamaya kosha, annadeva khalu imani bhutani jayante, annena jatani jivanti, annam prayanti abhisamvishanti. It is because of the body that I exist. Body only sustains my life. And when I die, this matter goes back to matter. माती मातीला मिळून जाते. So this is body is Brahman, the first conclusion. Then he comes to Varuni and he says that your direction is correct, but find out, go deeper through dhyana, meditate still more, go deeper into your aspects. So he goes further into the subtler aspect of the being and he finds that it is energy. It is energy which is only sustaining my life. आणि म्हणूनच प्राण जर शरीराच्या बाहेर गेला, ज्याला आपण निष्प्राण असं म्हणतो, तर शरीराचा अंत होतो. दॅट इज द एंड ऑफ द स्टोरी, दॅट इज द एंड ऑफ लाईफ. सो इट इज प्राण through which I have come into existence. Prana sustains me, and into those pranic forces I go back. So it must be prana. Then he is asked to go still subtle, and he says it is the mind. It is due to mind only that I feel all the vikaras of prakriti, sukha dukha हे सगळे अनुभूतीच तर माझं जीवन आहे. जीवन दुसरं काय आहे? So I am mind. Then again the deeper question, no, who am I? Find out. And then he goes still further, it must be the intellect, vichara, the discriminative power which is there within me. And then finally he still goes further and he says it is the bliss. Ananda deva khalu imani bhutani jayante, anandena jatani jivanti, anandam prayanti abhisamvishanti. So it is all for the sake of bliss and bliss alone. And bliss alone, I have originated through bliss alone, and that is why
consciously or unconsciously we are always in search of happiness. की कळत न कळत आपण सर्वजण सुखाच्या पाठीमागे आहोत, आनंदाच्या पाठीमागे आहोत, बिकॉज आनंद इज द व्हेरी बेसिस ऑफ अवर बीइंग. Ananda only sustains us. Into bliss alone we merge. So this is what actually is meditation. And of course, Ananda Maya is also a kosha. It is also an enclosure. And finally, you have to go beyond all koshas, where the individual consciousness merges with infinite consciousness. Okay. So this is the process of dhyana. Atma. So what he is saying? ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद आत्मनम आत्मना. He meditate on the self, the nature of the self. Meditate who you are really. Continuous meditation. Anye sankhena yogena. Others go through the path of knowledge, the discrimination, the path of sankhya. So sankhya is the path of discrimination, vichara marga. Karma yogena chapare. Others, they take up the nishkama karma, desireless action as the path, because that desireless action purifies the self. What is needed in karma yoga is purification of the self. योगम आत्मविशुद्धये असं भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय. मी निष्काम कर्मामुळे जी अशुद्धीची वेगवेगळी आवरण आहेत ती आवरण नष्ट होतात. जसं पतंजली म्हटलेलं आहे की अशुद्धी क्षये ज्ञान दीप्तिरा. योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञान दीप्तिरा विवेक ख्याते. की काय जे करायचंय त्या अशुद्धीचा क्षय करायचा आहे. दॅट इज वाय वेदांत सेज दॅट मोक्षा इज नॉट अन अटेनमेंट. मोक्ष मिळवायचा नसतो, बिकॉज आत्मा इज एव्हर फ्री. इट इज नॉट, इट इज रिअलायझेशन. यू हॅव टू रिअलाइज युअर फ्रीडम. Because of avidya, you feel that you are in a prison. You feel that you are in a bondage. What is necessary is to have the real knowledge which tells you that you are never in bondage and you are always free, and that is the realization of Atman. म्हणून मोक्ष मिळवायचा नसतो, तर मोक्ष ही प्रचिती आहे की जी ज्ञानाच्या माध्यमातून मिळू शकते. That is what Shankaracharya also has told. So it is the realization of the self which leads to liberation, the so-called liberation, because there was no bondage, there is no question of liberation as such. Karma yoga madhe ashuddhi kshaye jnana diktira type of thing is there, that you, if you don't work for the self, if you don't work for satisfying your individual desire, then slowly and slowly purification will take place. And then you can become nimitta matram. जसं आपण 10व्या अध्यायात वाचलो होतो, निमित्त मात्रम भव सव्य साचिन. Then you become a right instrument, and all the functions, all the work, divine functions through you, and therefore you realize the divine through that. म्हणून हे 3 मार्ग, आणि खरोखर भक्ती मार्ग हा ऑलरेडी सांगितलेलाच आहे. सो here in the 24th verse, he has told 3 distinct processes by which the Purusha or the Atman or the pure consciousness which is residing in us can be realized. Dhyana, Sankhya, that is the path of discrimination, or Jnana Yoga, and Karma Yoga. So these are the means for liberation. So we have come up to 24, and we can stop at this particular shloka, and we shall proceed further tomorrow. So ओम असतो मा सद्गमय हा आपण नेहमीप्रमाणे मंत्र म्हणूया आणि त्यानंतर थांबूया. ओ